ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी त्यांनी पटकन वरती करायचे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, पाठीमागं बसलेले, बाहेर बसलेले सगळे करा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ करा, उंच करा, करा उंच. सगळ्यांनी प्रेमाने आमच्यासोबत भजन करायचे. लगेच सेवेला पूर्णविराम. हा म्हणते नंतर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, यथामत येता अवकाश. अभंगाचा भावरता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. अगदी शेवटचे फक्त 5-10 मिनटं तुमचे मी घेणार आहे. माझं सगळं कीर्तन विसरून गेलात तरी चालेल. फक्त शेवटी जे काही गोष्टी मी सांगेल तेवढ्या घरी घेऊन जा आणि त्या गोष्टीचं आचरण जीवनात करा. महत्त्वाची गोष्ट सांगणं माझं रोजच्या कीर्तनातून हा मी संदेश जगाला देते आहे आणि देणंही फार गरजेचं आहे. आज जर पाहायला गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी आपण आहोत आणि जर खऱ्या अर्थानं विचार केला तर सत्य परिस्थिती अशी झाली, आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय आणि राहणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आमची स्त्री, आमची मुलगी, आज आमची बहीण सुरक्षित राहिलेली नाही. विनंती एकच आहे, माझं सांगणं आहे तुम्हाला दादा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण राहतोय, आमची मुलगी सुरक्षित राहिली नाही. त्याचं कारण फक्त एक आहे महिला मंडळ, मुलाला संस्कार देताना आपण चुकतोय. गावात सप्ताह चालू झाला असेल तर घेऊन या त्याला इथं, बसा कीर्तनामध्ये. आपल्या पोरांना कीर्तनाची लाज वाटायला लागली. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला जावं, कीर्तनामध्ये बसावं, कीर्तन ऐकावं, ज्या राजांनी कीर्तन ऐकलं, तुम्हा आम्हाला का लाज वाटावी त्या कीर्तनाची? आपल्या पोरांना कीर्तन ऐकण्याची, वारकरी संप्रदायाकडे येण्याची लाज वाटायला लागली आणि त्याच्यामुळे आपली मुलं बिघडत चालली. माझी विनंती आहे, आपल्या मुलाला काही जरी नाही देता आलं ना, कमीत कमी त्याला संस्कार चांगले द्या. का मुलगी सुरक्षित राहिली नाही आज आमच्या महाराष्ट्रामध्ये? त्याचं कारण आहे, आम्हाला वाटायचं की काळी आमची मुलगी पोटात असताना तिचं आयुष्य धोक्यात आहे, आम्हाला वाटायचं की काळी मोठ्या मुलींचं आयुष्य धोक्यात आहे, पण या जगानं आम्हाला हेही दाखवून दिलं 3.5 वर्षाची मुलगी आमच्या महाराष्ट्रात सुरक्षित राहिली नाही. कुठं चाललाय आपला धर्म? कुठं चाललेत आपले विचार? कधीतरी विचार करा बारीक या गोष्टीचा. आज आमची गोठ्यातली गायीन, घरातली माई आमची सुरक्षित नाही आहे. कधीतरी या गोष्टीचा विचार करावा, त्या गोष्टीचं आचरण, चांगल्या गोष्टी जीवनामध्ये आचरणामध्ये आणाव्या माणसानं. आमची मुलगी सुरक्षित कोणत्या गोष्टींवर राहील त्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी विनंती महिला मंडळ, इतकं दुर्दैव वाईट झालं या महाराष्ट्राचं. रोज एका मुलीवरती बलात्कार होतोय, रोज एक मुलगी मारली जाते, मुलगी शाळेत जाते, मुलगी कॉलेजला जाते, मुलगी जॉबसाठी जाते, मुलगी कीर्तनासाठी बाहेर फिरते. विश्वास ठेवायचा कोणावरती हा मोठा प्रश्न आहे. शाळेतल्या शिक्षकांवरती विश्वास ठेवायचा, रिक्षा चालकांवरती विश्वास ठेवायचा, बस चालकावरती विश्वास ठेवायचा, नेमकं विश्वास ठेवायचा कोणावरती हा पडलेला मोठा प्रश्न आहे. या महाराष्ट्राचं दुर्दैव इतकं वाईट झालं, या महाराष्ट्रातल्या लोकांची वृत्ती इतकी बिघडत चालली. आज एका आजोबाला स्वतःची नात कळत नाही आहे, इतकी लोकांची वृत्ती बिघडली. माझी विनंती आहे, आपली मुलगी भरपूर शिकवा, अपेक्षापेक्षा जास्त तिला शिकवा, पण सध्याच्या महाराष्ट्रामध्ये तुमची मुलगी एकटी कुठे सोडू नका. माझी कळकळीची विनंती, तुमची लेक म्हणून, तुमची नात म्हणून, मला तुमची बहीण म्हणून ऐका, पण ही गोष्ट जीवनात करा, फार गरजेचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल महिला मंडळ, कीर्तन सगळं विसरून जा माझं. आज गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत, कधीतरी एकत्रित या. नवरात्र उत्सव आला की थाटामाटात आपण साजरा करतो, 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतो. कोणी सांगितलं या साड्या घातल्या पाहिजेत? हे कोणी सांगितलं? घालू नका या मताची मुळीच नाही आहे. नक्कीच घाला, पण जी गोष्ट अगोदर आचरणामध्ये आणावी लागणार आहे ती गोष्ट आचरणात आणा. माई भगवतीच्या, जगदंबा मातेच्या अंगावरच्या वस्त्राकडे लक्ष ठेवण्यापेक्षा अंगावरच्या शस्त्राकडे लक्ष ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला. मला माहीत नाही तुम्हाला एक गोष्टीची जाणीव आहे की नाही, पण माई भगवतीसोबत, जगदंबा मातेसोबत लढण्याकरता महिषासूर एकटा होता.
जगदंबा मातेसोबत लढण्याकरता महिषासूर एकटा होता. आज आपल्या पावला पावलावर महिषासूर तयार झालेत आणि त्यांचं निवारण करायचं असेल ना तर आपल्या मुलीच्या हातात शस्त्र द्या. 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय आणि आमच्या मुलीला अजूनही न्याय भेटत नसेल ना, याच्याकरता आपल्या पुरीला हातात शस्त्र घ्यावं लागणार आहे. काही शिकवू नका तिला जीवनात. 3 गोष्टी शिकवा. आपल्या मुलीला लाठीगाठी करता यायलाच हवी, आपल्या मुलीला दांडपट्टा चालवायला यायलाच हवा, आपल्या मुलीला तलवारबाजी करायला यायलाच हवी. या 2-3 गोष्टी जर तिला आल्या ना, माझी विनंती आहे, आजच्या कलियुगातील झाशीची राणी आपली मुलगी असणार आहे. गोष्ट विसरू नका. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलगी सुरक्षित नाही. राजांच्या काळात मुली सुरक्षित होत्या. मुस्लिम जातीची स्त्रीसुद्धा त्यांच्या काळामध्ये सुरक्षित होती. काही कारण, डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान बहिणी समान मानली आणि सुखरूप तिच्या घरी. माझी विनंती आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रिया सुरक्षित ठेवल्या, एखाद्या स्त्रीकडं एखाद्यानं जर वाईट नजरेनं पाहिलं तर राजांनी त्या व्यक्तीचा भर चौकात चौरंग बनवला. म्हणून त्या काळात स्त्रिया सुरक्षित होत्या. कुठं गेले आपले ते विचार? कुठं राजांचे विचार, कुठं आपले विचार? फक्त जयंती आली का आपल्या भारतातली पोरं आहेत, महाराष्ट्रातली पोरं आहेत, राजांची जयंती आली की जोरजोरात फक्त म्हणतात, राज परत जन्माला या. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे, राज परत जन्माला या. डीजे लावतात, दारू पितात, नको नको त्या गाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नाचतात. माझी विनंती दादा, आपला राजा होता, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता आपला. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान बहिणी समानच मानली. तुम्हाला रात्री बेरात्री एखादी मुलगी दिसत असेल, आई समान बहिणी समान तिचा स्वीकार करा आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. माझे महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, 12च्या नंतर आपली पोरं बाहेर फिरत असतील, घरी आल्यानंतर विचारा. आईवडिलांचं कर्तव्य त्याला विचारणं, आत्तापर्यंत कुठे होतास, काय करत होतात, कशासाठी बाहेर फिरत होता. सगळी मुलं सारखी नाहीत महाराष्ट्रामध्ये राहणारी, पण अशी काही नराधम जन्माला आली, त्यांनी मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. याच्याकरता विनंती आहे, मुलीच्या हातात तुम्हाला शस्त्र देण्याची वेळ आता आलेली आहे. सरकारला घेणं देणं राहिलेलं नाही, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपलं स्वतःचं आत्मसंरक्षण स्वतःला करावं लागणार आहे आणि स्वतः हातामध्ये शस्त्र घ्यावं लागणार आहे. घडवलं राजांनी स्वराज्य, घडवला राजांनी महाराष्ट्र, असा तसा घडवलेला नाही. आपल्यासारखं दारू पिऊन, मावा खाऊन, गोवा खाऊन, गुटखा खाऊन, व्यसनं करून महाराष्ट्र घडवलेला नाही आहे. स्वतंत्र देश, स्वतंत्र राज्य, स्वतंत्र जीवन हवं होतं. हे वचन राजमाता राशीमाता जिजाऊ मासाहेबांनी राजांना दिलं आणि त्यांच्या पुण्याईमुळे 2 राजे या महाराष्ट्राला प्राप्त झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. कधीतरी विचार करावा. धर्म बदला म्हणून त्यांना विनंती बोलत होते, पण धर्म नाही बदलला. स्वतःचा प्राण सोडला पण धर्म बदलला नाही. याला एकनिष्ठता म्हणायचं. 40 दिवस क्रूर यातना सहन केल्या पण धर्म बदलला नाही. हेच संस्कार आपल्या मुलाला द्यायचे आहेत. आणि अजा मिळा उद्धारेला, चोखा मिळा मुक्तीसनेला. जनाबाई म्हटल्या, हे नाम इतकं श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम घेण्याकरता कुठली काळ वेळ माणसाला लागत नाही, कुठल्याही वेळेमध्ये ते आपण घेऊ शकतो. अभंगाचं 4थं चरण. नामे दळणे कांडणे, 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 नामे दळणे कांडणे,
नामदळणी कांडणी म्हणी नाम याची जणी